पाप म्हणजे काय? तर पाप कर्म म्हणजे कायेने पाप करणं, वाचेने पाप करणं, चित्ताने पाप करणं, याला खतरनाक पाप म्हणतात. हे पाप सांगितलं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखो सुख सद्धम्म देशना, सुख संघर्ष सामग्ये समग्गणं दभो सुखो. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला सद्धम्म, या सद्धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. याच सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ, या भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन. या तीन रत्नाची ओळख करून देणारे परमपिता बोधिसत्व, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती सर्व जीवन अर्पित करतो. आज या ठिकाणी या धम्मसागर विहारामध्ये पूज्य डॉक्टर भदंत हिंदवंश महाथेरो यांच्या 25व्या वर्षवासानिमित्त आज सकाळपासून या विहारामध्ये कार्यक्रम होत आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन पूज्य भदंत डॉक्टर हिंदवंश महाथेरो यांनी केलेलं आहे, कारण की त्यांचा हा 25वा वर्षवास आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी पूर्ण परित्राण पाठ झाला. कमीत कमी 2 ते 2.5 तास परित्राण पाठ झाला. या ठिकाणी आता ही दुसरं सत्र चालू आहे की त्यामध्ये ऑनलाईन धम्म परिषद आहे आणि ही 7वी धम्म परिषद आहे. ह्या 7ही धम्म परिषद पूज्य भदंत डॉक्टर हिंदवंश महाथेरो यांच्या अधिपत्याखाली झालेल्या आहेत. तसंच या ठिकाणी पुन्हा आणखीन भदंत हिंदवंश महाथेरो यांचा उद्या कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे. तर हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम सिद्धार्थ गेस्ट हाऊस मध्ये आहे. तर या ठिकाणी यांच्या 25वा कठीण चिवरदानाचा वर्षवास आहे. तसेच या वर्षवासाचे सुद्धा सर्व उपासक उपासिका यांनी वर्षवासासाठी आपली उपस्थिती राहून पुण्यकर्म प्राप्त करावं ही सर्वांना सूचना आहे. या ठिकाणी बरंचसं पुण्यकर्म केलेलं आहे. आज डॉक्टर भदंत हिंदवंश महाथेरो 25वा वर्षवास यांनी पहा स्वतःला पुण्य प्राप्त व्हावा, दुसऱ्या उपासकाला पुण्य प्राप्त व्हावा, भिक्खूंना पुण्य प्राप्त व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. म्हणजे महापरित्राण पाठ या ठिकाणी झालेला आहे. जो महापरित्राण पाठ केला, जो भिक्खूंनी केलेला आहे, त्यांना सुद्धा पुण्य प्राप्त झालेला आहे. ज्या उपासकांनी
हा परित्राण पाठ ऐकलेला आहे त्यांना सुद्धा या पुण्याचा लाभ झालेला आहे. आणि या सर्वांचा पुण्याचा लाभ भदंत डॉक्टर इंदुवंश भांतीजे यांना सुद्धा झालेला आहे. तर या ठिकाणी आता ही धम्म परिषद ऑनलाईन बुद्ध धम्मचर्य परिषद आहे. तर या ठिकाणी भदंत इंदुवंश महाथेरो यांनी मला आदेश दिला की आपण हे थोडं प्रवचन करा. त्यानुसार त्यांच्या आदेशाला मान देऊन या ठिकाणी मी माझ्या प्रवचनास सुरुवात करीत आहे. तर या ठिकाणी या परिषदेचे आयोजक अध्यक्ष व या परिषदेचे अध्यक्ष भदंत डॉक्टर एम सत्यपाल हे माझे गुरु आहेत. त्यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी डॉक्टर भदंत इंदुवंश हे माझे मार्गदाता आहेत. यांनाही या ठिकाणी वंदन करतो. या ठिकाणी आत्ताच प्रवचन करून गेलेले भंते अनिरुद्ध, भंते संगपाल, भंते बुद्धरत्न यांनाही माझं त्रिवार वंदन आहे. या ठिकाणी सर्वांना वंदन करून मी माझी आता धम्मदेशने सुरुवात करीत आहे. या ठिकाणी आत्ताच आपण गाथा ऐकलेली आहे. प्रथम भंतेजींनी जी गाथा तुम्हाला ऐकली, सर्व पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतां बुद्धान शासनं. ही गाथा श्रावस्तीमध्ये झालेली आहे. भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना त्या ठिकाणी भलते रात्रभर भगवंताचं प्रवचन चालायचं. रात्रभर प्रवचन चालायचं, दिवसाही प्रवचन चालायचं. एका दिवशी काय झालं की पूर्ण परिवर्तन झालं. भगवंताचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर प्रवचन ऐकून सर्व उपासक उपाचार्य निघून गेले. परंतु एक म्हातारी आईला काहीच प्रवचन समजलं नाही. ती तशीच बसून राहिली. म्हणले भगवंताने काय म्हणले हे मला काहीच कळलं नाही. मग ती तसेच राहिले. आणि सर्व उपासक उपासिका गेल्यानंतर भगवंताकडे गेली आणि भगवंताला म्हणाली, भगवान तुम्ही जेवढंही प्रवचन केलंय ते मला कळालं बी नाही, काही समजलं नाही, काहीच नाही. म्हणले काय तुमच्या प्रमाणात येतो हे मला काहीच कळत नाही. भगवान करुणामय होते. भगवंताला सर्व ज्ञान होतं. बरं ये माई बस इथं बस, तुला समजून सांगतो, बस खाली म्हणतो. बस खाली समजून म्हणल्यानंतर मग भगवान ही गाथा तिला म्हणते की सब पापस करणं, कुठलंही पाप कर्म करू नका. कुशलस्य उपसंपदा, आपण पुण्य कर्म करा, कुशल कर्म करा, चांगले कर्म करा. कुशल सोबत सचित्त परियोदपन, आपलं चित्त शुद्ध ठेवा. हाच धर्म आहे. मग काय सांगितलं की तुमचं भगवंतानी काय सांगितलं की हे बाबा मन आपलं शुद्ध चित्त ठेवायचं. शुद्ध चित्त ठेवलं सगळं होतं. सब पाप साकरण. पाप म्हणजे पाप काय? पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय तर पाप कर्म म्हणजे कायेने पाप करणं, वाचेने पाप करणं, चित्ताने पाप करणं, याला खतरनाक पाप म्हणतात. हे पाप सांगितले भगवंताने. कायेने कोणते पाप करायचे नाही? कायेने कुणाची हत्या करायची नाही, कुणाची चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही आणि मद्यपान करायचे नाही. हे 4 खतरनाक एवढे पाप आहेत. हे जे पाप करते लोक, तर त्या भंतेजीने सुरुवातीला सांगितले 5 योनी आहेत. 5 योनी सांगितलेले 5 योनी. तर हे पाप कर्म करणार 2 योनीत नाही पण 3 योनीत 100% जाते. नरक योनीत जाईल, पिशाच योनीत जाईल,
आणि पशुयोनीत जाईल. हे तीनच त्या तीनच आहेत त्याला पाप कर्म करण्याला. नंतर भगवंतांनी काय सांगितलं, पुन्हा 4 कर्म. आपल्या वाचेचे खोटं बोलू नका. पण आपण सहज खोटं बोलून जातो. पण भगवंतांनी याला फार मोठं पाप सांगितलेलं आहे. खोटं बोलण्याला सुद्धा फार मोठं पाप सांगितलेलं आहे की अजिबात खोटं बोलू नका. आपला धर्म सत्याचा आहे, खोट्याचा नाही. त्याच्यामुळं आपण कधीही खोटं बोलायचं नाही. मजाकमध्ये बी खोटं बोलायचं नाही. आता राहुल हा भगवान बुद्धाचा पुत्र होता. भगवान बुद्धाचा पुत्र असलेली एक वेळेस राहुल ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी भगवान गेले. राहुलाला उपदेश दिला. राहुलाला सांगितलं, तू भगवान बुद्धाचा मुलगा आहे. मुलगा असल्यामुळे चुकूनही तू दिल्लगी मजाकमध्ये बी खोटं बोलू नको. हे भगवंताने राहुलला स्वतःच्या मुलाला सांगितलं. त्याच्यामुळं खोटं बोलणं फार मोठं पाप आहे. पण आपल्यामध्ये खोटे सुद्धा पाप होत नाही. खोटं बोलू नाही माणसाने. दुसरं, चुगली करू नका कोणाची. ह्या चुगलीमुळं काय होते की 2 घर बरबाद होते. तुमच्या एकाच चुगलीमुळं 2 घर बरबाद होते. तर चुगली करू नका सांगितले भगवंताने. अजिबात चुगली करू नका. त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलं की आपल्या तोंडातून शिवीगाळीची भाषा निघाली नाही पाहिजे. आपल्या जिभेवर नेहमी साखर पाहिजे. गोड मृद आपली जीभ मृद असली पाहिजे. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसामध्ये करुणा निर्माण. अरे काय सुंदर बोलतं, काय चांगलं बोलतं, किती शुद्ध वाणी आहे ते. हे त्याच्यामुळं आपण शुद्ध वाणीने बोलायचं. आपण कुणाला शिवीगाळ करायची नाही. कोणी आपल्याला शिवीगाळ करू द्या, तो त्याचं कर्म करेल. तो त्याचं कर्म करेल. पण आपण ते कर्म करायचं नाही. आपल्याला जर कोणी एखाद्याने शिवी दिली तर ती शिवी आपल्याला लागली का हो? लागती का शिवी? का शिवीने भोग पडतं का आपल्याला? काहीच नाही. शिवी फक्त आपण कानातून ऐकतो. मेंदू म्हणजे आपला अहंकार जागतो. आणि अहंकाराचा माणसाच्या दुष्प्रतेला खतरनाक आहे. त्याच्यामुळं अहंकार येऊ देऊ नका. अहंकार येऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळं कुणी बी आपण शांततेत, आपला धर्मच शांततेत आहे. त्याच्यामुळं कुणी शिवी दिले तरी तू मोठा, तुझा बाप मोठा, जा बाबा. तरी आपण राग मानायचा. त्याच्यानंतर फालतू बडबड करीत बसायचं नाही. आज पहा किती हा रामनगरमध्ये किती आपला कितीतरी आपला बौद्ध धर्मीयाचं राहतात इथे. पण आहे का? किती आले आपल्या त्यात? धम्म प्रवचन ऐकायला किती जण आले? किती जण? थोडे झाले. हे तुम्ही जे आलात ते खरंच तुमचं पुण्यकर्म आहे. तुमच्या पुण्यकर्माने इथं ओढून घेतलेलं आहे. अकुशल कर्मवाला कधीही येणार नाही. तुम्ही सदोदित पुण्यकर्म करणारे, तुम्ही धम्माचं पालन करणारे, तुम्हाला धम्माची आवड आहे, तुमची धम्मावर श्रद्धा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही 2-3 तासापासून बसलेला आहात. असं कोणी आलंय का? हे तुम्ही श्रद्धावान आहेत. श्रद्धाच असणं ठीक आहे. श्रद्धा असणं फार मोठं महत्वाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व श्रद्धावान आहेत, पुण्यवान आहेत. फालतू बडबड करीत बसले नाही कुठेही. आता पहा ना, महिला मंडळ काय, पतिदेव कामाला गेले, कामं झालं म्हणत की लगेच मेळा बसतो आता कुठंतरी एखाद्या ठिकाणी. मग चालल्या गप्पा आपल्या कसल्या बी, कोणत्या बी गप्पा. मग याची टिंगल टवाळी का, त्याची चोगली त्याला घाल, ती तशीच आहे बाई, ती अशीच आहे बाई, ती लयचा आकडो आहे बाई. ह्या फालतू गप्पा करण्यापेक्षा धम्म प्रवचन ऐकणं कितीही सुंदर आहे. हे धर्म पाहिजे. हे ह्याच्यामुळं तुम्ही पुण्यवान आहात. या 4 गोष्टी जिभेच्या, चित्ताच्या, चित्त पर्य शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध करा भगवंत म्हणले. मग शुद्ध काय? शुद्ध कसं चित्त करायचं? शुद्ध असं चित्त करायचं, आपल्या मनामधला राग पूर्ण निघाला पाहिजे. राग अजिबात नसू नये आपल्या मनामध्ये. लोभ नसू नये आपल्या मनामध्ये. आणि द्वेष नसू नये आपल्या मनामध्ये. राग किती खतरनाक आहे तुम्ही पाहता ना. आता हे दररोज तुम्ही सगळे पाहता, पेपर वाचता, TV पाहता. परवा गेल्या महिन्यात एक न्यूज झाली. 10वीची मुलगी
वडिलांनी काहीतरी अभ्यासासाठी तिला बोललं काय म्हणून तिला राग आला आणि फाशी घेऊन मेली. दररोज अशा शेकडोंची घटना घडतात केवळ रागामुळे. कोणी म्हणतं का मी खुशी नाही, आता आज मला खुशी नाही झाली, मी आता फाशी घेतो, असं म्हणलं का कोणी? किंवा आज मला खूप खुशी झाली आहे, मी आता तळ्यामध्ये उडी मारून टाकतो, असं म्हणतं कोणी? सगळे रागामुळं. त्याच्यामुळं राग हा खतरनाक आहे. आणि त्याच्यात आमच्या महिला मंडळात तर अतिराग आहे, अतिराग आहे महिला मंडळाला, आहे का नाही? जराशी आपल्या पतिदेवाने एखाद्या आपल्या माहेर करते एखादी म्हणून काहीतरी काळी चिडली की लगेच राग येतो महिलाला राग आला की मला बोलता तुम्ही असं, मला बोलता असं की लगेच राग येतो. मग काही ना काही अशा कित्येक घरगुती महिलांनी स्वतःला संपलं ना. अहो आता तरी काही नाही, आता लय सहज मिळायला लागले मरण. जहर खाल्लं 10 मिनिटात 1 दिवसात मरण, फाशी घेतली 5 मिनिटात मरण. 50-60 वर्षापूर्वी तडफडून मारायचं. रागाने काय केलं जातं तर पहिले आज 50-60 वर्षापूर्वी काय होतं? आपल्या घरामध्ये गॅस बी नव्हता, आपल्या घरामध्ये चूलही नव्हती. चूल होती पण चूल संपली आणि चुलीची जागा स्टोनी घेतली. नंतर स्टोनी घेतली. स्टोनी जागा घेतल्यानंतर मग स्टोला काय लागत आहे? रॉकेल लागत आहे. मग आता आपलं स्वयंपाक पाणी करण्यासाठी मग माणसं रॉकेल स्टॉक करायचे. रॉकेल स्टॉक करायचे की आपल्याला स्वयंपाकाला अडचणी होऊ नये. रॉकेल स्टॉक करायचे. मग रॉकेल असं कॅन 2 कान घालत राहायचे. पण ज्या वेळेस काय होतं, राग आला की मग बाकी काय नव्हतं, ते फाशी नव्हते काय नव्हते, ते रॉकेल घ्यायचं, भडभडभड अंगावर टाकायचं, थांब तुला दाखवी दे, थांब तुला दाखवी दे, रॉकेलचा डबा घ्यायचा आणि काडी लावून घ्यायची. आणि काडी लावून घेतल्यानंतर मग मरताना एकदम जळती, 60-70 टक्कर जळली, दवाखान्यात जाते. मग दवाखान्यात मग त्रास भोगती 1 मिनिटाच्या रागामुळं. मग तिला मुलं आठवतात, आता माझ्या मुलाचं काय व्हावं, आता माझ्या मुलाचं काय व्हावं. बाई तू जर 1 मिनिटाचा रागाला जर दाबला असतं तर काय बिघडलं असतं? पण त्याच्यामुळं भगवंताने सांगितलं की राग अजिबात मारून टाका, राग मारून टाका. आपल्याला कोणी काही म्हणू, त्याला काहीच येत नाही, काहीच नाही, राग येत, राग येऊ देऊ नका. लोभ नका करू, कुठल्याही गोष्टीचा लोभ करू नका. लोभ हे दुःखाचंच कारण आहे. लोभ सुद्धा दुःखाचं कारण आहे. आपल्याला आता सांगितलं जे पाहिजे आपल्याला ते मिळालं नाही की ते दुःखच आहे. त्याच्यामुळं लोभ नको नाही आणि द्वेष सुद्धा नको नाही. द्वेषाने सुद्धा आपण दुसऱ्याचा द्वेषच करू नाही. पण आपल्याला नाही सवत. आपल्या दोघांच्या घरात शेजारने बाईचे भांडणं झाले तर दोष मग ते एकूणमेकाचे तोंड बघत नाहीत. ती दिसली की ती जाऊ दे, ती दिसली की ती जाऊ दे. हा दोष फार खतरनाक आहे. अजिबात दोषाला जर संपवायचं असलं तर आपल्यात करुणा आणि मैत्रीच आली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये सदोदित करुणा राहिली पाहिजे. दोष आपल्याला एखाद्याने शिवी दिले, दोष त्याला पाप लागेल ना, आपण कशाला काय करायचं पाप करायचं. तर असं दोष करू नका. तर हे भगवंताने हे पाप कर्म सांगितले. हे 10 पाप कर्मच खतरनाक आहेत. हे 10 पाप कर्मामुळंच माणूस दुर्गतीला जातो आणि सुगतीला जातो. दुर्गती म्हणजे तुम्हाला सांगितलं नरक येणे, प्रेत येणे, पिशाच येणे. आणि सुगती म्हणजे करोडोच्या घरात जन्म होणं सुगती, देवलोकात उत्पन्न होणं सुगती. हे जे देवलोकामध्ये जे हे उत्पन्न होतात, हे आता हे सुमेध बोधी कुठं 33 देवलोकात होते, तिथं राहत होते, पुण्यकर्म केलेले, पण तिथं आले का नाही महामायाच्या पोटी. त्याच्यामुळं चांगले कर्म करा. कर्मावरच सगळ्या गोष्टी, कर्मामुळं सगळ्या गोष्टी घडतात. कर्म हे चांगलं करायला पाहिजे. कर्मावरून तुम्हाला एक सांगतो, धम्मपदामध्ये एक गाथा कर्मावर दिलेली आहे. मनो पुब्बगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसेच पदुठ्ठेन भासती वा करोती वा तथो न दुःखमन्वन्ति चक्कं वहतो पदं. ही धम्मपदामधली पहिली गाथा आहे. भगवंताने पहिली गाथा आहे. मनोपुब्बगमा धम्मा. आपल्या मनामध्ये जेही वाईट विचार
होते ते मनातून होते. आपल्यामध्ये जे चांगले विचार आहेत तेही आपल्या मनातूनच निर्माण होते. हे पाप कर्म, हत्या करणं ही आपल्या मनातच निर्माण होते आणि हत्या न करणं ही मनातच निर्माण होते. त्याच्यामुळं भगवंतांनी मन शुद्ध, मनोपुब्बगमा धम्मा मनोसिट्टा मनानेच सगळ्या गोष्टी घडतात. या तुमचं मन ताब्यात पाहिजे. मनसाचे पदुठ्ठेन भास तेव्हा करो तेव्हा. माणसाच्या मनामुळंच पाप कर्म होतंय आणि त्याच्या मागं दुःख लागत आहे. दुःख कसं लागत आहे? जसं बैलगाडीच्या मागं चाक चालते का नाही, असं बैलाच्या मागं, तसं दुःख आपल्या पाठीमाग लागत आहे. अशा गोष्टी कशामुळं? ह्या मनाने. आणि ह्या मनातून होणारे कर्म, पाप कर्म, मनातून पाप कर्म जे होते ते पाप कर्म कसे आहेत? तर भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये एक गाथा सांगितलेली. श्रावस्तीमध्ये एक महापाल आणि चुल्लपाल हे 2 सख्खे भाऊ होते. हे 2 सख्खे भाऊ होते. पण महापालाच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं की नाही, आता आपण पबाच्या घ्यावे, आपण भिक्षू व्हावा. म्हणून तो काय करतो की पबाच्या घेतो, भिक्षू होतो. भिक्षू झाल्यानंतर एवढं फार मोठं धर्म, भगवान दाखवून धर्म शिकतो आणि धर्माचं पालन करतो. ध्यान साधनामध्ये परिपक्व होतो, पूर्ण परिपक्व होतो. आणि एका ठिकाणी मग भगवंताची आज्ञा घेऊन जो वर्षावासासाठी एका ठिकाणी जातो. तो वर्षावासासाठी गेल्यानंतर वर्षावासासाठी 4 एरियापत असते, 4 नियम असते. समजा ज्याला चालत करायचं, एक तर चालतानी किंवा बसतानी किंवा झोपतानी किंवा चालतानी, असे 4 नियम आहेत. तर याला काय वाटलं महापालला की नाही, आपण काय करू, आपण झोपायचंच नाही, हे व्रत धरू. आणि मग तो वर्षवासामध्ये झोपत नाही, तो बसूनच असं जागेवर असं लोळत बी नाही, अशी नाही, बसूनच राहत ते, असं बिलकुल झोपत नाही. न झोपता 1 महिना होतो. आता तुम्हाला माहिती आहे जागरण झाल्यानंतर डोळ्याला कसं होतं आपल्या, जास्तीत आपण 2 दिवस बी जागरण कंटिन्यू जागरण केलं तर आपले डोळे कसे होते. 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर मग त्याला थोडा डोळ्याला त्रास व्हायला लागला. डोळ्याला त्रास व्हायला म्हणून पहिले वैद्यराज होते, डॉक्टर नव्हते पहिले वैद्य असायचे जडीबोटीचं. मग ते वैद्यराजाला बोललं आणि त्यांचे डोळे पाहिले. ठीक आहे म्हणलं. वैद्यराजाने एक औषधी दिली आणि हे औषधी म्हणले तू तुझ्या डोळ्यामध्ये झोपून टाक. पण ह्यानी तर व्रत धरलं तर झोपायचं नाही म्हणून मग ते असं बसूनच टाकायचे. त्यांनी काय परिणाम झाला नाही. त्यांनी काय परिणाम झाले तसे होता डोळे त्यांचे असे खराब झाले. आणि उद्या अश्विनी पौर्णिमा, वर्षवास समाप्त. त्याच्या आदल्या दिवशी त्यांचे डोळे गेले आणि ते अरहंत झाले, डोळे गेले. अरहंत झाले, डोळे गेले. आता डोळे गेल्यावर भिक्षूला काय माहितीच नाही. मग एक दिवशी ते त्यांच्या कुटीसमोर फिरताना, आता आंधळे झालेले काय दिसत नाही ना, त्यांच्या पायाखाली काही किडे येऊन मेले असे चालता फिरता. मग काही भिक्षू भगवंताकडे गेले. भगवंता, तुम्ही तर म्हणता तो त्याच्या नंतर नाम महापालचं नाव काय झालं, चक्षुपाल झालं. त्याचं नाव चक्षुपाल झालं. तो चक्षुपाल तर म्हणते जे म्हणले हत्या करतो म्हणले त्याच्या पोटीसमोर असे किडे मेलेले. भगवंत सर्वज्ञानी होते, भगवंताला सगळं कळत होतं ना. म्हणले त्या चक्षुपालाने किडे मारले, तुम्ही पाहिले का? नाही भगवान, त्याच्या पोटीसमोर पडले. मग त्यांनी पाहिले का? ते आम्हाला माहित नाही. मग भगवंताने सांगितलं की चक्षुपाल हा आंधळा झाला आहे, अरहंत झाला आणि आंधळा झाला. मग भगवान त्याच्या कर्माची गोष्ट सांगते. बघा, कर्म पिछा सोडित नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्याला कुशलच कर्म करायचे आहेत. मग कर्म द्यायचे. मग कर्म झाल्याचं मग भगवान सांगते, हा चक्षुपाल एका जन्मामध्ये फार मोठा वैद्यराज होता, फार मोठा वैद्य होता. तो कसल्याही प्रकारचे आजार करतो. तर एक ठिकाणी एक उपासिका होती, तिला दिसत नव्हते, तिचे डोळे गेलेले होते. तर ती त्या वैद्यराजकडे गेली. पैसे नव्हते, काय नव्हते, वैद्यराजकडे गेली.
वैद्यराजला सांगितलं, वैद्यराज मला दिसत नाही काही. डोळ्याचे स्पेशलिस्ट वैद्यराज. ठीक आहे म्हणले, या. आल्यानंतर तिला 8 दिवस दवा टाकायला दिली. 8 दिवस दवा टाकल्यानंतर 9व्या दिवशी तिला चांगलं दिसू लागलं. पण त्याला काय म्हणली होती वैद्यराजला ती, वैद्यराज माझ्याजवळ पैसे नाही, मला जर दिसू लागले तर मी तुमचे इथं सेवक म्हणून, दाचे म्हणून या ठिकाणी राहील आणि तुमची सेवा करेन. मग आता दिसायला लागलं ना चांगलं. आता तिच्या मनात खोट आली. आता आपण जर वैद्यराजला सांगितलं मला दिसायला लागलं तर वैद्यराज आपल्याला राहावं लागेल. मग ती जाते पुन्हा तिथं. गेल्यानंतर वैद्यराज म्हणतो, का दिसतं का आता? खोटं नाही म्हणले, मला दिसतच नाही. आणि वैद्यराजला कळत आहे की दिसतंय हिला, पण ती म्हणली नाही. बरं ये, ठीक आहे ये, ठीक आहे म्हणले. मग आली. मग दुसरी दवा देते. दुसरी असा देतो दवा, आंधळी व्हायची. पुन्हा ती दवा टाकतील, पुन्हा आंधळी होती. त्या वैद्यराजचं चित्त खराब झालं का नाही? मनामध्ये त्याच्या वाईट भावना आली का नाही? त्याच्या मनामध्ये वाईट भावना आल्यामुळं तो कमीत कमी 5 कालावधीमध्ये आंधळाच जन्म होत होता. आंधळाच जन्म व्हायचा. जन्माला की आंधळा व्हायचा. बघा, एक कर्म सोडित नाही, वारंवार जोपर्यंत जी कर्माची फेड होत नाही तोपर्यंत तो कर्म तुमचा पिछा सोडत नाही. आणि मग तो करता 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 पूर्ण आंधळा. मग हा चक्षुपाला झाला, अरहंत झाला, तरी आंधळा झाला. तर भगवान तर म्हणले भगवान तिथं अरहंत ना म्हणले. आणि अरहंत असताना त्याला कसं काय झालं? म्हणले अरहंत बी असला तरी तुम्हाला कर्म सोडित नाही. त्याच्यामुळं कर्म आपले चांगले. तुम्ही काही बी गेला, तुम्ही इथून किती बी धन दौलत मिळाल्यानंतर घेऊन जाते का? घेऊन जातं कोणी धन दौलत? काय घेऊन जाते सोबत? काय घेऊन जाते? हा, कोणते सोबत? तुम्ही फक्त कुशल कर्म आणि अकुशल कर्म हे तुमचा पिछा सोडित नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमचं कुशल कर्माचा हंडा भरलेला आहे तर तुम्ही सुगती करता. आणि जर अकुशल कर्माचा हंडा भरला तर तुम्ही दुर्गती करता. त्याच्यामुळं भगवंतांनी सगळ्या गोष्टी जे उत्पन्न होत्या त्या मनातूनच उत्पन्न होत्या. त्याच्यामुळे भगवान बोलतात सच्चित्त परियोदपनांग एतांग बुद्धान. आपलं चित्त परिशुद्ध करायचं हेच भगवंतांनी सांगितलं, दुसरं काय सांगितलं तुम्हाला? तर अशा गोष्टी आपले कर्म सोबत येतील. कर्मावरची तुम्हाला आणखी एक घटना सांगतो. श्रावस्तीमध्ये एक उपासक, त्याचं नाव चांगलंच होतं, माझ्या लक्षात आहे. तो फार फार महाकाल नावाचा उपासक होता. इतका उपासक भक्ती, इतका श्रद्धावान की विचारू नका. उपोषक, अष्टशील, पंचशील आणि भगवंताचं प्रवचन ऐकणं आणि दानशूर. इतका बी दानशूर होता की सगळं दान धर्म करत होता. दान धर्म करत असताना इतका पुण्यवान होता. पण एक दिवशी काय झालं, एक पौर्णिमेच्या दिवशी अष्टशील होतं आणि भगवान बुद्धाचं प्रवचन रात्रभर झालं. बघा, त्यावेळेस प्रवचन ऐकताना रात्र भगवंताचं प्रवचन व्हायचं तर माणूस असा सुद्धा नव्हता करेल. एक जागेवर बसले, एक हालत सुद्धा नव्हते. रात्रभर आवाज नव्हता. टाचणी पडलं तर आवाज येत होता. एवढं शांततेने लोक प्रवचन ऐकायचे. मग असाच हा महाकाल प्रवचन ऐकून आला. सकाळ झाल्यानंतर आल्यानंतर प्रवचन ऐकून आला. आणि प्रवचन ऐकून आल्यानंतर तो काय केला की थोडा हौद होता, त्या हौदावर मला फ्रेश व्हा, हातपाय तोंड धुवा आणि जावा. तर काय झालं, त्या गावात चोरी झाली. चोराने चोरी केली, सोनं नाणं सगळं घेतलं आणि असे पळायला लागले. पळताना काय झालं, चुकून चोराचा पाय भांड्याला लागला. भांड घडघड करीत निघालं. घडघड आवाज आल्याबरोबर सगळे घरातले लोक उठले. घरातले लोक उठल्यानंतर मग ते काय त्याच्या पाठी मागं लागले. अरे चोराच्या मागं लागले.
तो पळतो ह्याच्या मागं 10-20 जण लोक. अरे चोर घाबरला, आता आपण धरलं तर आपल्याला मारून टाकतील. मग काय करते, चोरीचं सामान होतं ना, तो जो महाकाल तिथं तोंड होता का नाही, त्या समोर तिला टाकू आणि चोर पळून गेले. आता तो महाकाल तोंड होता, तो ते माणसं जे आले तर अरे हे इथं आपलं सामान. त्या महाकालाला चोर समजलं आणि तो प्रवचन रात्रभर ऐकून आला. दानशूर एवढ्या माता, अष्टशील पाळणारा, सगळ्या गोष्टी. अरे ह्यानीच चोरलं, मारा ह्याला. त्या महाकालाला मारले, त्या ठिकाणी जागेच मरण जातो. दानशूर माणूस, अष्टशील पाळणारा. लोक म्हणते अशालाच का होतो बाबा, चांगल्या माणसालाच का असं येते, तो बघाय तो त्याचे कर्म. मग काय झालं की कालांतरे गेले, भिक्षू काय झाले की भिक्षू नंतर पाणी भरायला त्या हौदाकडे यायला लागले. हौदाला पाणी भरायचे, तर पाणी भरताना हौदाने पाणी भरलं, तिथं आलं तर तो महाकाल मरून पडलेला. तो मग महाकाल मरून पडल्यानंतर त्या भगवंताला सांगितलं, भगवंता हा महाकाल उपासक म्हणले आपला एवढा दानशूर, एवढा दानदाता, एवढा अष्टशील पाळणारा, एवढं प्रवचन ऐकणारा, एवढा महापुण्यमान करणारा, आणि आपलं रात्रभर प्रवचन ऐकून तो निघून गेला आणि त्या हौदाजवळ तो मरून पावला. भगवान सगळं सर्वज्ञानी, भगवंताने जाणलं. अरे भगवंताने जाणल्यानंतर त्याने विचारलं, मग भगवंताला सांगितलं नाही की हा जे झालंय तर त्याच्या मागच्या पापकर्मामुळे झालं. तो पापकर्म कोणतं केले त्याने? वाराणसीमधून दुसऱ्या एका खेड्या गावाला जायला जंगल होतं, आणि ते जंगलामध्ये काय होतं की चोर डाकू राहायचे आणि मग त्या प्रवाशांना लुटायचे. मग राजाकडे तक्रार केली तिथल्या गावकऱ्याने. मग राजाने काय केलं, एक सेनापती त्या ठिकाणी नेमला आणि लोकांना त्या जंगलातून बाहेर त्या गावात नेऊन सोडायचं, तिकडले लोक आणून करायचे. हे काम त्याने राजाने 4-5 चांगल्या माणसाला सेनापतीला देऊन टाकलं. मग ते काम चालू असताना काय झालं, एका दिवशी 4-5-5:30चा टाइम होता. एक नवीन जोडपं आलं, नवीन लग्न झालेलं, आणि त्यांना जायचं होतं. त्यांची बैलगाडी होती, त्यांना जायचं होतं तर ते आले, म्हणले महाराज आम्हाला सोडा पलीकड सोडा. म्हणतात काय झालं की त्या सेनापतीचं त्या बाईवर नजर गेली आणि त्याच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला. ती एवढी सुंदर होती की त्याच्या चित्तामध्ये राग उत्पन्न झाला, आणि त्याला राग उत्पन्न झाल्यानंतर मग ते म्हणला मी सोडित नाही आता तुम्हाला. नाही महाराज, टाईम आहे, आणखीन दिसायला लागले. नाही तुम्ही आता इथं आराम करा. इथं आराम करून गेल्यानंतर तुम्हाला सगळं जेवणाची व्यवस्था करतो, सगळ्या गोष्टी झोपण्याची व्यवस्था करतो, आणि सकाळी जातो. ठीक आहे. मग आता मजबुरीने राहिल्यानंतर ह्या सेनापतीने काय गेम केला की एक स्वतःजवळचा हिरा होता. तो हिरा काय केला त्याने, त्या गाडीत टाकून दिला. कोणाच्या? त्या नवीन जोडप्याच्या गाडीमध्ये लपवून ठेवल्यानंतर सकाळ झाली. सकाळी आता गाड्या सोडायला लागले. मग सरदाराने हुकूम दिला की अरे बघा रे, आपला हिरा गेला, म्हणले शोध घरा कोणाच्या गाडीमध्ये आहेत. आता शोध घेता आले, पाहिलं तर हा महाकाला त्या जोडप्याच्या गाडीमध्ये तो हिरा. मग ह्या सरदाराची नियत त्याच्या पत्नीवर होती ना, ह्याच्या पत्नीवर नाही होती, त्याला पत्नीला न्यायचं होतं त्याच्या. मग त्याला काय केलं, तो हिरा चोर म्हणून त्याला मारलं, त्या ठिकाणी तो मेला, आणि त्याच्या पत्नीला त्याचं कर्म बनलं. चोरी नसताना चोरी घातली त्याच्यावर, त्याला काय झालं, त्याने चोरी केली होती का, चोरी नसताना तो मेला का नाही. हे कर्म आहेत. तर त्याच्यामुळं कर्म चांगले करावं लागते, फार मोठे कर्म करावं लागते. तर त्याच्यामुळं कर्म हे आपल्याला सोडत नाही. त्याच्यामुळं भगवंताने सांगितलं कर्मच सगळं काही आपलं आहे. त्याच्यामुळं सदाचाराचा मार्ग स्वीकारा, आपण सदाचाराने वागा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले जे 10 शील आहेत, काया वाचा मनाचे, त्याला फार सांभाळा. काया वाचा मन एवढं खतरनाक आहे ना, तर हे दुर्गतीला, जर आपण नाही तुटलं तर दुर्गतीला, आणि आपण जर पाळलं तर आपण सुगतीला जातो. तर आपल्याला सुगतीच्या मार्गावर जातात. आणि आपण या ठिकाणी सर्व जे जमलेलं आहात, ते मी सांगतो भगवान बुद्धाच्या वचनातून, भगवान हे तुम्ही सर्व सुगतीकडे जाणार आहेत.
कारण की भगवंताने सांग धम्म श्रवण कालं, जो धम्म ऐकन, जो धम्म श्रवण करेन तो कधीही दुर्गतीला. धर्म श्रवण करणं ही फार फार मोठी घटना आहे. धर्म श्रवण करणं म्हणजे फार मोठे दुर्बल काम आहे. ज्याचं पुण्यकर्म आहे तो धर्म ऐकतो, असा कोणीही ऐकत नाही. धम्म ऐकणं हे फार मोठं पुण्यकर्म आहे. आणि तुम्ही सर्व धर्म ऐकणारे आहेत, फार एका चित्ताने ऐकणार आहेत. मी पाहतो की तुम्ही 3 तासापासून या ठिकाणी बसलेला आहात आणि 3 ठिकाणी एक चित्ताने तुम्ही धर्म ऐकत आहात. आपसामध्ये कोणी बोलत सुद्धा नाही, कोणी उठत सुद्धा नाही. फार पुण्यवान आहेत आपण. ह्या पुण्यकर्मानेच तुम्हाला सुगतीला 100% जाताल. त्याच्यामुळं हेच असंच प्रवचन आपण नेहमी करा. आणि हे तुम्हाला जे पुण्यकर्म प्राप्त झालंय, ह्या पुण्यप्राप्ताला भदंत डॉक्टर इंदवंशी पूर्णतया तेच आहेत. त्यांच्याच पुण्यप्रतापाने ही 7वी धम्मी परिषद झाली. आणि ह्या धम्म परिषदेमध्ये तुम्हाला भिक्षू संघाचं प्रवचन ऐकायला मिळालं. तर याचं श्रेय भदंत इंदवंश महाथेरो यांना हे पुण्यकर्म जाते. आम्ही जे तुम्हाला धम्मदेशना दिली त्याचा आम्हाला सुद्धा धम्मदान मिळेल, आम्हाला सुद्धा त्याचं पुण्य मिळेल. आणि तुम्ही जे सर्वांनी एक चित्ताने हे धर्मदेशना ऐकले आहे त्याचं सुद्धा फार मोठं पुण्यकर्म तुमच्या जीवनात होईल. आणि तुम्हाला कुठेही यश प्राप्ती होईल, तुमच्या आयुष्यामध्ये वृद्धी होईल, आयुष्य वाढ होईल, तुमचं वर्ण खुलल आणि तुम्हाला दुःखातून मुक्ती मिळेल. तुम्ही सबल होताल आणि आयु वर्ण सुख बल हे बल सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल या प्रवचनाने. तरी आपण याच माझं प्रवचन या ठिकाणी आपण शांत चित्ताने ऐकलं, शांततेने ऐकलं. खरंच तुम्ही म्हणजे फार मोठ्या मानाचे मानकरी आहेत. तुम्ही श्रद्धावान आहेत. तुम्ही शांत चित्ताने माझं प्रवचन ऐकून घेतलं. या ठिकाणी मला प्रवचनाची डॉक्टर भदंत इंदवंश महाथेरो यांनी परवानगी दिली, त्यामुळे मला तुम्हाला प्रवचन करता आलं. मी त्यांचाही आभारी आहे आणि तुम्हीही चांगलं प्रवचन ऐकल्याबद्दल तुमचाही आभारी आहे. एवढं बोलून मी माझं प्रवचन संपवतो. सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो, सर्वांची सुस्त मुक्ती हो, सर्वांची सुस्त मुक्ती हो, सर्व दुःख मुक्त हो. साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.